सर्वांना नमस्ते. महिला व बाल विकास विभागाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे वर्ग झालेले आहे, परंतु त्यांना हे माहिती करून घ्यायचं की माझ्या कोणत्या बँकेच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहे. बऱ्याच महिलांचे 3 ते 4 बँकेचे अकाउंट असल्या कारणाने त्यांनी फॉर्म भरताना जे अकाउंट दिलं आणि पैशाची आधारला जे बँक सीड आहे तिकडे पैसे जाणार आहे. तर इथं कन्फ्युजन झालेलं आहे का ऑलरेडी आपण बँकेचं अकाउंट दिलेलं आहे, त्या अकाउंटवर पैसे आलेले नाही किंवा मेसेज नाही पडलेला. बाकीच्या सोबतच्या सर्व महिलांना मेसेज पडले ना, आपल्याला मेसेज नाही का नाही पडला? कारण की एक कारण असं असू शकतं, कारण की आपल्याकडे जवळ 4 ते 5 जर बँका जर असेल तर गव्हर्नमेंटने तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्या बँकेच्या अकाउंटवर पैसे पाठवलेले आहे. तर आपल्याला पहिल्यांदा पहिले 2 प्रॉब्लेम आपल्याला डिस्कस करायचे इथे. पहिला प्रॉब्लेम आपल्याला हे चेक करायचं आहे की माझ्या कोणत्या आधारला कोणत्या बँकेचं अकाउंट लिंक आहे. दुसरं, ज्या महिलांना सीडिंगचा मेसेज आलेला आहे किंवा सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या आधारला बँक सीड करून घ्या, तर हे दोन्ही प्रॉब्लेमचा आन्सर एकच आहे. पहिल्यांदा आपल्याला हे चेक करावं लागेल की आपल्या आधारला कोणती बँक सीड झालेली आहे. तर पहिल्यांदा आपण असं करूयात की इथे एक आलेलं आहे वेबसाईटवर, आपण तिला रिफ्रेश करतो मी. लोकयोजना म्हणून वेबसाईट आहे. याच्यावर ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्ण डिटेल्स इत्यंभूत दिलेले आहे. तुम्ही बघू शकता सारे डिटेल्स. याच्यावर आपल्याला फक्त जी माहिती घ्यायची ती घेऊयात. पहिल्यांदा तुम्ही वाचू शकता तुम्हाला वेळ असेल तर. तर आपल्याला ह्या बॉक्सवर येऊन इथे ना बँक आधार सीडिंग इथे बघा, इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्टली आधारच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट झालेले आहेत. तर इथे एक लॉग इन नावाचं बटन दिसते तुम्हाला, तर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लॉग इन बटनावर जाशाल त्यावेळेस थोडं सर्व्हरला प्रॉब्लेम चालू असल्या कारणाने ते ही विंडो ओपन होते डायरेक्टली. ही विंडोला ज्यावेळेस तुम्ही आधारचे डिटेल्स टाकशाल, कॅप्चा टाकशाल, याच्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP जाईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे. OTP टाकल्याशिवाय तुम्हाला तुमचा स्टेटस कळणार नाही. हे स्टेटस बघण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल हा लिंकच असायला हवा आहे, त्याच्याशिवाय तुम्ही ही कुठली प्रोसेस करू शकत नाही. आता मी हे कन्सिडर करून चालतोय प्रत्येकाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे. त्याच्यानंतर तुम्ही आधार नंबर आणि हा कॅप्चा जसा इथे सांगितल्याप्रमाणे भरला, लॉग इन विथ OTP म्हणलं, तो OTP तुमच्या मोबाईल वर 6 अंकाचा तो OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर तुम्हाला ही अशी पुढली विंडो ओपन होईल डायरेक्टली. याच्यात भरपूर ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला याच्यानंतरची जी ऑप्शन आहे 5 नंबरचे ऑप्शन, 1 2 3 4 5 नंबरचे बँक सेटिंग स्टेटस तुमच्याकडे वेगळं दिसेल, पण बँक सेटिंग स्टेटसवर आपल्याला जायचं इथे. त्यावेळेस तुम्हाला एक असा मेसेज येईल, जर जी बँक तुमची लिंक आहे तिथे मेसेज येईल, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन. ज्यांच्या आधारला बँक मॅपिंग झालेली नाहीये त्यांना हा मेसेज येणार नाही, तिथं कोणतीही बँक दाखवणार नाही. त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आधारला बँक लिंक करून घ्यावं लागेल. आता इथे या बाबतीमध्ये इंडियन पोस्टल बँक पेमेंट लिमिटेड झाले आणि बँक सीडिंग स्टेटस काय ऍक्टिव्ह आहे. आता ज्या आधार आपण जे टाकणार आहे त्या आधारला जी बँक लिंक आहे त्या बँकेचं नाव इथे येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळणार आहे की आपले जे पेमेंट आहे गव्हर्नमेंटने वर्ग केलेलं ते पेमेंट ह्या बँकेमध्ये गेलेलं. तुम्ही तिथे जाऊन हे करू शकता, चेक करू शकता की आपल्या अकाउंटला बॅलन्स आलाय की नाही आला. याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन हेच डायरेक्टली. ज्यांना आधार सीडिंग करायची आहे त्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुमच्या अकाउंटला जर असा मेसेज नाही कुठल्या बँकेचं नाही झालेलं तर सिंपल एक पोस्टामध्ये अकाउंट ओपन करून घ्या. डीबीटीच्या सगळ्या जेवढे पैसे आहेत ते पोस्टामध्ये सगळ्यात लवकर येतात. आणि दुसरं म्हणजे गॅसची सबसिडी असेल किंवा तुमचं आता हे येणारे 1,500 रुपये महिन्याला, हे सर्व पैसे तुम्हाला पोस्टामध्ये, गावातल्या पोस्टामध्ये तुम्ही काढू शकतात पोस्ट, किंवा सिटीमध्ये असेल तर सिटीतल्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण पैसे काढू शकतात आणि भारतात कुठेही काढू शकतात. तर माझं प्रेफरन्स असे असेल की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत अकाउंट ओपन करा. 24 घंट्यामध्ये तुमचं आधारला बँक ती सीड होऊन जाते डायरेक्टली आणि सगळ्यात सिक्युअर पण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्यामुळे. तर सिंपल आहे ही मेथड. याच्यापेक्षा कुठलीही दुसरी मेथड नाही चेक करायची. इंटरनेटवर भरपूर व्हिडिओ पडलेले की हे करा ते करा, ह्या बँकेत जा त्या बँकेत जा. त्याच्यापेक्षा ही मेथड अगोदर करून बघा की तुम्हाला तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे.
त्याप्रमाणेच तुम्हाला ही प्रोसेस केलं कळणार आहे की ही बँक माझ्या याला आधारला लिंक आहे. ह्या बँकेच्या अकाउंट नंबर जाऊन तुम्ही चेक करा की किती पेमेंट आलंय किंवा नाही आलेलं किंवा लिंक नाही आहे. लिंक नसेल तर डायरेक्टली सिंपल गोष्ट आहे की पोस्टात जाऊन डायरेक्ट नवीन अकाउंट ओपन करणे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 24 घंट्यामध्ये तुमच्या अकाउंटला सीडिंग होऊन जाईल आणि नंतरच्या ज्यावेळेस ट्रान्सफरला घेतले जातील त्यावेळेस तुमच्या आधारला जी सीडिंग झालेली असेल त्या बँकेच्या अकाउंटवर पैसे येऊन जातील. धन्यवाद.